आयडिया अशा आपल्याला काढता येतात का मुलांना एंगेज करण्याच्या आयडिया? मला माफ करायचे, अनेक आया बसलेल्या आहेत, पण अनेक आयांजवळ आपल्या मुलांना एंगेज करण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे मोबाईल. 2 वर्षाचा मुलगा मोबाईल पाहतो श्रीकांत, त्याच्या हातात देऊन टाकायचं, त्याच्याशी बोलायचंच नाही. मोबाईल याच्यात पाहत बस, तू काय पाहायचं, तुला त्रास नको देऊ. आमचा पिंटू की नाही मोबाईल पाहिल्याशिवाय जेवतच नाही. तुझं जेवण बंद केलं पाहिजे. आय एम सॉरी टू से, पण असे क्रिएटिव्ह मार्ग तुम्ही आम्ही काढतो का? अशा गाण्याच्या भेंड्या पाहतो का? असं पावसात भिजणं करतो का? अशी सापशिडी खेळतो का? असा कॅरम खेळतो का? सापशिडी नावाचा खेळ खेळून तुम्ही आम्ही किती सापांनी गिळलं आपल्याला. त्याला आता आधुनिक स्नेक अँड लॅडर म्हणतात, पण आणा ना, खेळू द्या ना त्यांना. कलात्मक आणि कल्पक सहभाग अत्यंत आवश्यक याच्यासाठी आहे. बिकॉज लाईफ इज ब्युटिफुल. जीवन सुंदर आहे कसं कळेल? घरी आलेला बाप चपला फेकतो आणि चिडचिड चिडचिड करतो, याला जीवन सुंदर आहे असं म्हणतात का? त्या बापाने शिकवलं पाहिजे, बेटा बगीचात चल, पहा किती मस्त वाटतं, किती मज्जा येते. सांगितलेत आपल्या लहानपणीच्या गिल्ली दांडू खेळण्याच्या गप्पा. खुब्बसणी आम्ही खेळत होतो. दिवसाला मला खुब्बसणी खेळता खेळता 2 किलोमीटर नेलं होतं आणि लंगडत आणलं होतं. पोरांना सांगू ना, पण बोलतच नाही, मुलांसोबत संवादच नाही. त्यांना नुसतं त्या ट्युशन क्लासेस आणि याला झेप बांधून टाकलेला आहे तुम्ही आम्ही. प्रत्येकाला आईन्स्टाईन बनवायचं आहे, प्रत्येकाला सचिन तेंडुलकर बनवायचं आहे, प्रत्येकाला अमिताभ बच्चन बनवायचं आहे, प्रत्येकाला दीपिका पदुकोण बनवायची आहे. त्याला माणूसच नाही राहू द्यायचं. आणि म्हणून हे जीवन सुंदर आहे कसं कळेल? आपल्या घरासमोर आई रांगोळी काढते आहे, जरा जाऊन अरे बघ त्या मुलाला, अरे वा किती छान, किती सुंदर. आमचे एक काका होते, त्यांना वांग्याची भाजी खूप आवडायची. पण ती माऊली त्या काकासाठी वांग्याची भाजी सकाळपासून दुपारपर्यंत मेहनत करून बनवायची. आणि काका जेवायला बसले की मग ती वाट पाहिजे. काका मुठू 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 वांग्याची भाजी खायचे आणि उठून निघून जायचे. मग तिने एकदा सासूबाईंना विचारलं, का हो मामांजींसाठी मी एवढी भाजी केली, आवडली नाही का? तसं नाही आहे त्यांचं. त्यांनी काही न बोलता खाल्ली म्हणजे आवडली समजायचं. कारण मामांजीचे शब्द म्हणजे अटल बिहारी वाजपेयींचे शब्द आहेत. मामाजी असं कधीच म्हणणार नाही की अरे वा किती छान भाजी झाली ग. मुलं पाहून शिकतात. आपला बाप आपल्या आईला कसं अप्रिशिएट करतोय, आपला बाप आपल्या आईच्या भाजीचं कसं कौतुक करतोय, आपला बाप आपल्या आईला कसं म्हणतोय, अरे वा किती छान दिसतंय ग, अरे वा 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 किती छान दिसतंय. हा मोबाईल मध्येच पाहते ना, मोबाईल मधले चित्र पाहतो तो. लाईफ इज ब्युटिफुल आणि हे सांगावं लागेल आपल्याला आपल्या वर्तनातून. आणि म्हणून त्यासाठी आपल्या व्यक्तिमत्वात बदल झाला पाहिजे की आपण किती निगेटिव्ह बोलतो. हे बेकार, ते बेकार, यानं खराब केलं, त्यानं खराब केलं. आणि आपण पोरांची बोलणं नव्हत्या पंडाकडे सर, फेसबुकवर मात्र इतकं लिहिते घडी. अरे हे पॅरेग्राफचे पॅरेग्राफ. कुटुंबामध्ये संवाद असला पाहिजे. अबे तू लिहू नको, तू संवाद कर. लोकांना ज्ञान देणं सोपं आहे. माझ्याकडे आलेला मेसेज फॉरवर्ड करून जीवनामध्ये आनंद असला पाहिजे. हो, तू कुठं मिळवतो आनंद? तू तुझ्या बायकोवर कचकच कचकच ओरडत राहतो, ती बायको तुझ्याशी भांडत राहते, तिचा इगो प्रॉब्लेम, तिचा तो इगो नाही हा इगो, तुमचा इगो क्लॅश आहे आणि त्याच्यामध्ये ते पोरग भरडलं जात आहे, त्याला माहित नाही. लाईफ इज ब्युटिफुल त्याला कोण सांगेल? असा आनंद निर्माण करण्याच्या कल्पना आपल्याला शोधता आल्या पाहिजे. मुलांच्या जगात जाऊन त्यांच्या पातळीवर शोधलं पाहिजे. माझ्या मुलाला आज मी विचारलं केडी असेल की काय अपेक्षा आहे तुझी. आज सकाळी मी बोललो त्याच्याशी की पालकाकडून काय अपेक्षा आहे. तो मला काय म्हणाला, बाबा आमची फक्त एवढी अपेक्षा आहे की आमचं जे जग आहे ना ते तुम्ही समजून घ्या, समजून घ्यावं. हे इंस्टाग्राम बोगस आहे, ते इंस्टाग्रामवर काय करत राहतं आणि फालतूचं चालू असते. त्यांना तुम्ही क्रिटिसाइज केलं की ते काय करणार, ते संवादाचे दरवाजे बंद करणार, ते बोलणारच नाही तुमच्याशी. मला माहिती आहे अतिशय कठीण आहे,
पण त्या मुलाला बाजूला बसवून तुम्हाला देखील इंस्टाग्राम बघावं लागेल. त्याचा विश्वास जिंकावा लागेल. येस, माय फादर और माय मदर इज देअर हु ऍप्रिशिएट्स मी. मला ऍप्रिशिएट करतात ते. किती सुंदर रील बनवली रे तू, अरे वा किती छान आहे. फालतू रील बनवण्यामध्ये आपला वेळ वाया घालून राहिला. जीवनाचं तत्वज्ञान तुला माहित नाही. जीवनामध्ये फोकस असला पाहिजे. तू मोठा झाला नाही तर काय भीक मागशील काय? हे भाषण बंद करावं, बंद करा. ते कंटाळले येतं ते तुमची भाषणं ऐकू. काही दिवसानंतर ते भाषणं त्यांच्या कानातही जात नाही. कशाला भाषणं द्यायचे?